रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिलेल्या पहिल्या टाळीला उद्धव ठाकरेंनीही पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मनसे आणि ठाकरे गटाकडूनही या युतीला वेलकम केलं जात आहे. आता महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत महत्त्वाचं विधान केलंय. ठाकरे बंधू एकत्रित येण्याबाबत महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाचं विधान केलंय. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र ते व्यक्तिद्वेषाचे नसावे. कुणी एकत्र येत असेल तर हरकत नाही, असं थोरात म्हणाले. ठाकरे बंधूंना पुरोगामी विचारांची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र धर्माची परंपरा होती. जनतेच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असंही थोरात म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबतच्या चर्चेवर विधान केलं होतं. राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर चांगलंच आहे, असं पवार म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या तोंडात साखर पडो, त्यांच्या भावना मी समजून घेतल्या. एकेकाळी राज ठाकरे यांनी त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. या भावना आहेत, त्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. स्वतः उद्धव ठाकरे अत्यंत सकारात्मक आहेत. हा विचार भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.